मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही हिंदू कॅलेंडर वापरलं असतं तर आज तुमचं वय कितीतरी पटाने वाढलं असतं. खरं म्हणजे आज आपल्या घरात जे कॅलेंडर वापरलं जातं त्याला ग्रेगोरियन कॅलेंडर म्हटलं जातं, जो सोलार सायकल म्हणजेच पृथ्वी ज्या सूर्याभोवती फिरते त्याच्यावर आधारित आहे. ह्यामध्ये 12 महिने असतात आणि प्रत्येक 4 वर्षानंतर एक लीप वर्ष येतो. पण दुसऱ्या बाजूला आहे आपले हिंदू कॅलेंडर, ज्याला शक संवत, विक्रम संवत आणि पंचांग म्हणून देखील ओळखले जाते. आणि आपले हिंदू कॅलेंडर ग्रेगोरियन कॅलेंडरच्या खूप वर्षाआधीपासून म्हणजेच खूप प्राचीन आहे. खरं म्हणजे ह्या कॅलेंडरमध्ये सुद्धा 12 महिने असतात, पण ह्याला खूप संशोधन करून खूप विचार करून बनवलं आहे. कारण हा कॅलेंडर पृथ्वीच्या फिरण्यावरून आधारित नाही तर चंद्राच्या फिरण्यावरून आधारित आहे. चंद्र ज्या दिवशी आकाशात पूर्ण दिसतो त्याला आपण पौर्णिमा म्हणतो आणि एका पौर्णिमापासून दुसऱ्या पौर्णिमापर्यंत 29.5 दिवस असतात. आणि ह्याचाच आधार घेऊन ह्या कॅलेंडरमध्ये एक महिना जोडला जातो. पण गोष्ट इथेच संपत नाही. पंचांगचा पहिला महिना असतो चैत्र, मग वैशाख, मग ज्येष्ठ, असे पुढे महिने वाढत जातात. ह्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या महिन्यांची नावे आकाशातल्या ताऱ्यांवरून पडलेली आहेत. जसे की चैत्र महिन्यात चंद्र चित्रा ताऱ्याजवळ येतो, वैशाख महिन्यात विशाखा ताऱ्याजवळ येतो. मग जर तुम्ही हिंदू कॅलेंडर वापरत असाल तर मग रात्री आकाशात तुम्ही चंद्र कोणत्या ताऱ्याजवळ आहे हे पाहून वर्षाचा कोणता दिवस चालू आहे हे ओळखू शकाल. आणि ह्याच पंचांगावर आधारित आहे आपले सण, आपले उत्सव, जसे की येणारी सर्व पितरी अमावस्या, नवरात्री, दसरा, दिवाळी. पण विचार करण्याची गोष्ट ही आहे की आजपासून हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी ह्या गोष्टी निर्माण करून ठेवल्या आहेत. खरंच आपण खूप भाग्यशाली आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असेच सनातनी धर्माचे व्हिडिओ आवडत असतील तर मराठी सनातनी फॅक्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा.